तुम्ही पाहता एबीपी माझा आणि या घडीची सगळ्यात मोठी बातमी। भारतीय सैन्यावरती दहशतवाद्यांनी पुन्हा एक मोठा हल्ला केलाय। जम्मू काश्मीरच्या पुलवामा मधल्या अवंतीपुरात सीआरपीएफच्या ताफ्यावर आयईडी ब्लास्ट करून त्यानंतर गोळीबार करण्यात आला। स्फोटकांनी भरलेल्या कारमध्ये अतिरेकी होता अशी माहितीही मिळते। या हल्ल्यात 18 भारतीय जवान शहीद झालेले आहेत। भयानक स्फोटानंतर सैन्यावर अतिरेकांनी गोळीबार केला आणि या हल्ल्याची जबाबदारी त्यानंतर जैश-ए-मोहम्मद या संघटनेने स्वीकारलेली आहे। हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांचा फोटो सुद्धा त्यांनी ट्विट केलेला आहे। या हल्ल्याच्या वेळी सैन्याच्या 70 बसेसमध्ये 2500 जवान होते अशी माहिती मिळते आणि याच ताफ्यामध्ये आयईडी म्हणजे स्फोटकांनी भरलेली कार या दहशतवाद्यांनी घुसवली आणि या कारचा स्फोट झाला आणि या स्फोटामध्ये आपले 18 जवान शहीद झालेले आहेत। जम्मू काश्मीरच्या अवंतीपुरामधला हा प्रकार। पुलवामाकडे हा सैन्याचा ताफा निघालेला होता। 70 गाड्या होत्या, 2500 जवान होते आणि या वाहनांच्या ताफ्यामध्ये दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेली कार घुसवली आणि त्याचा स्फोट घडवून आणला आणि यामध्ये 18 जवान शहीद झालेले आहेत। केवळ स्फोट घडवून आणला नाही तर स्फोट झाल्यानंतर या दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार सुद्धा या ठिकाणी केला आणि त्यामध्ये 18 जवान शहीद झालेले आहेत। ही दृश्य कदाचित तुम्हाला विचलित करू शकतात। त्यावरून हा स्फोट किती भयंकर असेल याची कल्पना तुम्हाला येईल। एका मोठ्या कारचा स्फोट झालेला आहे आणि त्यानंतर जैश-ए-मोहम्मद या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि एक दहशतवादी जो या स्फोट झालेल्या कारमध्ये होता त्याचा फोटो सुद्धा त्यांनी ट्विट केलेला आहे आणि या हल्ल्याची त्यांनी जबाबदारी स्वीकारली आहे। 18 जवान या हल्ल्यामध्ये शहीद झालेले आहेत। स्फोट आणि त्यानंतर दहशतवाद्यांनी केलेला अंधाधुंद गोळीबार भारतीय सैन्यावर झालेला आणखीन एक मोठा हल्ला। उरीमध्ये झालेल्या हल्ल्याची जखम भळभळतीच आहे। खरं तर भारतीय सैन्याने याचा बदला सुद्धा घेतला आणि त्यानंतर तशाच प्रकारचा हा आणखीन एक हल्ला। जम्मू काश्मीरच्या पुलवामा मधल्या अवंतीपुरामधली ही घटना। रस्त्यावरती वाहनांच्या ताफ्यामध्ये दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेली कार घुसवली आणि त्या कारचा स्फोट झाला। हा स्फोट इतका भयंकर होता की तब्बल 18 जवान भारतीय सैन्याचे या हल्ल्यामध्ये शहीद झालेले आहेत। सीआरपीएफचा हा ताफा होता। 70 गाड्या या ताफ्यामध्ये होत्या आणि 2500 सैनिक या 70 गाड्यांमधून प्रवास करत होते आणि या ताफ्यावरच दहशतवाद्यांनी या ताफ्याला टार्गेट केलं, हल्ला केला। स्फोटकांनी भरलेली कार या ताफ्यामध्ये घुसवली आणि त्यानंतर अंधाधुंद गोळीबार केला। यामध्ये 18 जवान शहीद झालेले आहेत। आसिफ कुरैशी आमचे प्रतिनिधी या भागातून आपल्या सोबत आहेत। आसिफ, फिलहाल क्या हालात है यहाँ पे? 18 जवान अपने शहीद हुए हैं और ये इतना बड़ा विस्फोट यहाँ पे हुआ है। बिल्कुल, देखिए अगर देखें तो 15 साल के बाद इस तरीके की कोई घटना कश्मीर घाटी में घटी है। इससे पहले 2004 में एक फिदाई हमलावर ने विस्फोटकों से भरी गाड़ी से श्रीनगर में सेना मुख्यालय पर हमला किया था और उसके बाद आज पहली बार इस तरीके से एक हमले को अंजाम दिया गया है जिसमें सेना के काफिले को बारूद से भरी हुई एक गाड़ी के साथ निशाना बनाया गया है, जिसमें अब तक जो जानकारी मिली है उसके अनुसार 33 सीआरपीएफ जवान जो है वो जख्मी हुए, जिनमें से बताया जा रहा है कि 18 जवानों के मारे जाने की खबर है। हालांकि अभी तक आधिकारिक तौर पर इसकी पुष्टि पुलिस या सेना की तरफ से नहीं की गई है, लेकिन जिस तरीके से विस्फोट हुआ है और बड़ी संख्या में सीआरपीएफ जवान हताहत हुए हैं, उससे यही अंदाजा लगाया जा सकता है कि मरने वालों का आंकड़ा बढ़ भी सकता है। अभी भी जम्मू श्रीनगर हाईवे को यातायात के लिए बंद कर दिया गया है। इलाके की घेराबंदी करके सुरक्षा बल घटनास्थल की अभी जांच कर रहे हैं और किस तरीके से इस हमले को अंजाम दिया गया इसके बारे में सबूत भी इकट्ठे किए जा रहे हैं। मैं बता दूं कि इस हमले की जिम्मेदारी जैश-ए-मोहम्मद ने ली है। उनका ये कहना है कि हिलाल अहमद नाम का पुलवामा के काकापुरा का रहने वाला एक फिदाई हमलावर था, जिसने बारूद से भरी हुई इस गाड़ी को सीआरपीएफ के काफिले के साथ टकरा दिया, जिसमें इतनी बड़ी संख्या में सीआरपीएफ के जवान मारे गए और एक बड़ी संख्या में हताहत भी हुए हैं। जी आसिफ, सुसाइड अटैक्स जैसे आपने बोला, इस हमले को देखकर हम लोग बोल सकते हैं कि सुसाइड अटैक्स काफी दिनों में जम्मू कश्मीर में देखा नहीं गया था। इस हमले के बाद फिर से सुसाइड अटैक्स की एक स्ट्रैटेजी ये दहशतगर्दियों की फिर से सामने आ रही है। देखिए,
सुसाइड अटैक्स तो इससे पहले भी हुए हैं। अगर देखें तो जैश ए मोहम्मद ने पिछले 1-1.5 साल में कई बार फिदाई हमले किए हैं जिनमें सुरक्षा कैंपों को निशाना बनाया गया। लेकिन ये पहली बार 15 साल में है कि विस्फोटकों से भरी गाड़ी से इस हमले को अंजाम दिया गया। इससे पहले एक फिदाई हमलावर जो थे वो कैंपों पर हमला कर देते थे, अंदर घुसने की कोशिश करते थे या कैंप में घुसकर सुरक्षा बलों को निशाना बनाने की कोशिश करते रहे हैं। लेकिन गाड़ी के साथ इस तरीके से हमला करना एक नई रणनीति है जो कि काफी चिंताजनक है। जी आसिफ, एक और ऐसे बात सामने आ रही है कि जो सर्जिकल स्ट्राइक हमने की थी उसका बदला कहीं इन दहशतगर्दियों ने लिया है। देखिए, अगर देखें तो पिछले 1 साल में या इस तरीके सुरक्षा बलों का अभियान जो है मिलिटेंट्स के खिलाफ रहा है। बड़ी संख्या में मिलिटेंट्स को मार गिराया गया है। पिछले साल तकरीबन 250 से ज्यादा मिलिटेंट्स मारे गए और इस साल अब तक 2 महीने से भी कम समय में 30 से ज्यादा मिलिटेंट्स को मार गिराया गया। लेकिन जिस तरीके से जैश ए मोहम्मद अब सामने आके इन ऐसे हमलों को अंजाम दे रहा है और बड़ी संख्या में स्थानीय युवक जैश के साथ जुट रहे हैं, जो कि संगठन इस तरीके के हमलों के लिए कुख्यात हैं, तो माना यही जा रहा है कि आने वाले दिनों में जिस तरीके से मिलिटेंट अपने आप को रिग्रुप कर रहे हैं, हालांकि सुरक्षा बलों का दबाव भी उन पर है, लेकिन उसके बावजूद भी इस तरीके के हमले को अंजाम देना कहीं न कहीं इस तरफ भी इशारा कर रहा है कि मिलिटेंट अपने आप को बड़ी संख्या में रिग्रुप कर चुके हैं और उनके पास घातक शक्ति भी आ गई है जिससे वो सुरक्षा बलों को ज्यादा निशाना बना सके। जी आसिफ, ये जो मुद्दा आपने उठाया ये काफी सीरियस है कि जैश ए मोहम्मद की ताकत काफी कम होती दिखाई दे रही थी, लेकिन अगर इस तरह के लोकल रिक्रूट्स अगर वो कर रहे हैं, हमारी जमीन के युवाओं को अगर वो हमारे खिलाफ भड़का रहे हैं, तो ये काफी सीरियस बात है। बिल्कुल, इस तरीके की चिंताएं सुरक्षा एजेंसी और खुफिया एजेंसियों ने बहुत पहले से जाहिर की थी, क्योंकि जिस बड़ी संख्या में जैश ए मोहम्मद के मिलिटेंट सरहद पार करके कश्मीर घाटी में आ रहे थे और जिस तरीके से लगातार हमलों की जिम्मेदारी भी ले रहे थे, तो इससे ये आशंका पहले से ही जताई गई थी कि बड़ी संख्या में स्थानीय युवक उनके साथ जुट रहे हैं। पिछले 15 दिनों में ही देखे तो जैश के 6 से लेकर 8 मिलिटेंट जो है उनको सुरक्षा बलों ने मार गिराया था। लेकिन लग रहा है कि उसी बदले की कार्रवाई के तौर पर इस बड़े हमले को अंजाम दिया गया है और सुरक्षा बलों को इतना ज्यादा नुकसान हुआ। लेकिन चिंता की बात यह है कि स्थानीय युवक एक बार फिर जो है फिदाई हमलों को अंजाम दे रहे हैं। इससे पहले 2018 के जनवरी में श्रीनगर के लेथापुरा, इसी इलाके में लेथापुरा में सीआरपीएफ कैंप पे एक फिदाई हमला हुआ था, जिसमें फरदीन नाम के एक 14 साल के लड़के ने फिदाई हमला अंजाम दिया था। लेकिन जिस तरीके से गाड़ी विस्फोटकों के साथ भरी हुई उसको सुरक्षा बलों की कॉन्वॉय के साथ टकराना, ये चिंता की बात है। अगर ये ट्रेंड बन गया तो काफी ज्यादा सुरक्षा बलों के लिए परेशानी का सबब हो सकता है। जी आसिफ, क्या इसके पहले अपनी सीक्रेट एजेंसीज ने इसके बारे में खबर दी थी? क्योंकि इतनी बड़ी मात्रा में अगर ये विस्फोटक देश के बाहर से देश में लाए जा रहे तो ये काफी गंभीर बात है। बिल्कुल, देखिए अभी चूंकि विस्फोट थोड़ी देर पहले हुआ, 2 घंटे के पहले हुआ है और अभी जो है फॉरेंसिक एविडेंसेस कलेक्ट की जा रही हैं और ये जांच करने की कोशिश की जा रही है कि इस हमले के लिए किस तरह के विस्फोटकों का इस्तेमाल किया गया। अभी वो प्राथमिक रिपोर्ट आकलन की जाएगी, उसके बाद ही ये साफ हो जाएगा कि किस तरीके के विस्फोटकों का इसमें इस्तेमाल हुआ। लेकिन जिस तरीके से ये धमाका हुआ, कई किलोमीटर दूर तक, यानी तकरीबन 5 से लेकर 7 किलोमीटर दूर तक लोगों को इस धमाके की आवाज सुनाई दी। यानी या तो कोई हाई एक्सप्लोजिव का इस्तेमाल इसके लिए किया गया या फिर बड़ी मात्रा में विस्फोटकों का इस्तेमाल इस हमले को अंजाम देने के लिए किया गया। आसिफ, बहुत बहुत धन्यवाद इस जानकारी के लिए। तुम्ही पाहता एबीपी माझा, या घडीची सगळ्यात मोठी बातमी, देशावर पुन्हा एकदा हल्ला झालेला आहे, आपल्या सैन्यावर पुन्हा एकदा भ्याड हल्ला झालेला आहे। कारचा स्फोट घडवून आणलेला आहे दहशतवाद्यांनी आणि सेना दलाच्या ताफ्यामधले 18 जवान शहीद झालेले आहेत। पुलवामा जवळच्या अवंतीपुरामधली ही घटना, अतिरेकी हल्ल्यानंतर देशभर साहजिकच संतापाची लाट उमटलेली आहे आणि बदला घ्या अशीच भावना देशाच्या नागरिकांकडून व्यक्त होतीये। 70 गाड्यांचा ताफा सीआरपीएफचा जात होता या महामार्गावरून आणि स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी या ताफ्यामध्ये घुसवली आणि त्याचा स्फोट घडवून आणला आणि या भ्याड हल्ल्यामध्ये 18 जवान शहीद झालेले आहेत। ही दृश्य पाहिल्यानंतर या स्फोटाची तीव्रता किती असेल याची आपल्याला कल्पना येईल। जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे आणि या
कारमध्ये एक दहशतवादी होता. या दहशतवाद्याचा फोटो सुद्धा त्यांनी ट्विट केलेला आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे जम्मू काश्मीरचाच राहणारा हा तरुण असा दावा या जैश ए मोहम्मदने केलेला आहे. आणि या हल्ल्यासंदर्भात सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी काय माहिती दिलेली आपण पाहूया. CRPF convoy which was coming from Jammu and going towards Srinagar was attacked. We have suffered damage to the vehicle as well as to the men. We suspect that it was a vehicle bound attack and we have suffered damage to both men and our vehicles. We will get back. Zulfikar Hasan, can you give us the number of casualties and injured? At this stage it's not possible. However, we'll get back to you on that. So what is the condition? Injured have been shifted? All injured have been shifted? All injured have been shifted to the hospital. At the site we are doing the post blast analysis. All that is going to take some time. It's a terror incident. And we are looking into to the possibility of what led to this blast. There was a ROP, there was a vehicle convoy which was coming, and it was there is an explosion. And what is the nature of explosion? How it has happened? What led to this explosion? These are all subject of investigation. So we are going to carry out a professional post-blast investigation to understand the circumstances. And at present, what IGCRPF said, that the number of casualties, the injured, whosoever injured, they have been shifted to the hospital. We are now clearing the site. As and when we get the confirmation of the numbers, we will definitely share with you. आणि निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन आपल्या सोबत आहेत. महाजन सर, जैश ए मोहम्मदचं कंबरडं मोडण्यामध्ये आपल्या लष्करी दलांना यश आलेलं होतं. कुठेतरी ताकद कमी होत होती या संघटनेची. मात्र पुन्हा एकदा अशा पद्धतीने एक मोठा ताकदीचा कार बॉम्बचा स्फोट त्यांनी केलेला आहे. हे पाहता ताकद कुठेतरी वाढतेय दहशतवादी संघटनांची. आपण कमी पडतोय? असं आहे की कुठल्याही दहशतवादी संघटनेची ताकद कमी होते आहे असं म्हणणं हे चुकीचं आहे. आपण जर बघितलं असेल तर 2018 मध्ये आपण 288हून जास्त दहशतवाद्यांना मारलेलं आहे. परंतु तरी पण काश्मीर खोऱ्यामध्ये असलेली दहशतवाद्यांची संख्या ही 300हून कमी होत नाही. कारण जे नवीन दहशतवादी मारले जातात त्यांच्यापैकी पाकिस्तानमधून काही दहशतवादी LOC वरनं प्रवेश करतात. 70-80% तिथले काही रॅडिकलाइज झालेले युवक दहशतवादामध्ये प्रवेश करतात. म्हणजे आपण मारतो आहोत तरी पण नवीन दहशतवादी त्यांची जागा घेण्याकरता तयार होत आहे. लक्षात हे ठेवायला पाहिजे की ही दहशतवादाविरोधाची लढाई जी आपली पाकिस्तानशी चाललेली आहे, जर कोणाला असं वाटत असेल की पुढच्या 6 महिन्यामध्ये किंवा 1 वर्षात ते संपणार आहे तर त्याला लढाई काय असते याची अजिबात कल्पना नाही असंच म्हणावं लागेल. ही लढाई अजून खूप वेळ चालत लागणार आहे. पाकिस्तान त्यांना मदत करतो आहे, चीन त्यांना मदत करतो आहे. कारण पाकिस्तान आणि चीनला भारतीय उपखंडामध्येच अडकवून ठेवायचं आहे. आपली प्रगती होऊ द्यायची नाही. कारण जर आपली प्रगती झाली तर आपण चीनला एक कॉम्पिटिशन म्हणून तयार होऊ शकतो. तर म्हणून कोणी तर तज्ञ असे म्हणत असतील की ही दहशतवादाची लढाई लगेच संपणार आहे तर ते चुकीचं आहे. आपण दहशतवादी मारत राहू, ते मारत राहायला पण पाहिजे. परंतु ही लढाई अजून पुष्कळ वेळ चालणार आहे. महाजन सर, आणखीन एक गंभीर बाब यामध्ये समोर येते. जैश ए मोहम्मदने एक फोटो ट्विट केलेला आहे. त्यांचा असा दावा आहे की हा युवक जम्मू काश्मीरच्या काकीपोराचा रहिवासी आहे आणि या कारमध्ये तो होता. स्थानिक युवकांना अशा प्रकारची चिथावणी देणं, त्यांची रिक्रुटमेंट खूप मोठ्या प्रमाणात करून घेणं, ही सुद्धा एक गंभीर बाब समोर येते. नक्कीच. आता हा जो दहशतवादी हल्ला झाला याच्यामध्ये गाडीमध्ये एक्सप्लोजिव्ह भरून त्यांनी बसच्या वरती त्याला टक्कर मारलेली आहे. अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले थांबवणं हे जवळजवळ इम्पॉसिबल असतं. कारण काश्मीरमधून प्रवास करण्याकरता असलेल्या रस्त्यांची संख्या ही निवडक असते. कॉन्व्हॉय कुठल्या रस्त्याने जाणार आहे हे आपल्याला माहिती असतं. त्यामुळे जर कोणी आत्मघातकी हल्ला करायला तयार असेल तर गाडीमध्ये एक्सप्लोजिव्ह भरून, स्फोटक पदार्थ भरून तो ज्यावेळेस त्याची गाडी आपल्या सुरक्षा दलांच्या गाडीवरती आदळवतो तर त्यावेळेला आपलं नुकसान होतं. आणि नेमकं ते याच वेळेला झालेलं आहे. अर्थात याकरता त्यांना अशा युवकांची गरज आहे जे आपलं प्राण
यामध्ये घालवण्याकरता तयार आहे, ज्याला आत्मघातकी हल्ला म्हणता येईल किंवा सुसाईड बॉम्बिंग असं म्हणता येईल, ते नेमकं यामध्ये झालेलं आहे. तर अशा प्रकारचे युवक त्यांना पहिले मिळत नव्हते, आता थोडेफार मिळतील, परंतु आत्मघातकी हल्ले करणं हे सोपं नाही. याच्या आधीचा आत्मघातकी हल्ला मला वाटतं जवळजवळ 6-7 महिने आधी झालेला होता, त्यानंतर झालेला नव्हता. परंतु ही लढाई चालू राहील आणि आत्मघातकी हल्ले लगेच व्हायची शक्यता फार कमी आहे, परंतु होतील याविषयी आपल्याला खात्री असावी. अगदीच आपण आशावादी असलं पाहिजे. महाजन सर, आणखीन एक यामधला मुद्दा तो म्हणजे या स्फोटाची मॅग्निट्यूड खूप मोठी आहे. साहजिकच यामध्ये वापरली गेलेली स्फोटकं एकतर जास्त ताकदीची आहेत किंवा संख्येनं खूप जास्त आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात जर स्फोटकं सीमेपलीकडून देशात येत असतील किंवा देशाच्या कुठच्या दुसऱ्या भागातून जम्मू काश्मीरच्या ह्या संवेदनशील भागामध्ये अलवली जात असतील तर आपल्या सुरक्षा यंत्रणांना, आपल्या सिक्रेट एजन्सीजना हे कळलं नाही, याला अपयश म्हणायचं की काय म्हणायचं? असं हे नक्कीच, एवढी स्फोटक पदार्थ आले तर कुठेतरी आपली कमजोरी तर नक्कीच असणार. परंतु एक लक्षात ठेवायला पाहिजे की आज जम्मू आणि काश्मीरची जी लाईन ऑफ कंट्रोल आहे ती जवळजवळ 780 किलोमीटर लांब आहे. असं मानलं जातं की तिथे दहशतवाद्यांची घुसखोरी थांबवण्यामध्ये आपल्याला 95% एवढं यश मिळालेलं आहे. परंतु त्याच्या खालती जी इंटरनॅशनल बॉर्डर आहे, म्हणजे जम्मू काश्मीर पासून राजस्थान गुजरातमध्ये जी जाते, तिथून पण थोड्याफार प्रमाणामध्ये अशा प्रकारचं स्मगलिंग, अशा प्रकारची स्फोटक पदार्थ आणले जातात. एवढंच नव्हे तर नेपाळच्या सीमेवरनं सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी आणल्या जातात. लक्षात हे ठेवावं, आपल्या देशाला जवळजवळ 15,500 किलोमीटरची जमिनी सीमा आहे आणि 7,600 किलोमीटर एवढी लांब समुद्री सीमा आहे. तर या सीमेवरती ज्यावेळेस एका सीमेवरती लक्ष जास्त चांगलं असतं आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये लाईन ऑफ कंट्रोल जी काश्मीरची आहे त्याला आपण बऱ्यापैकी तिथे आपल्याला यश मिळालेलं आहे सैन्याच्या कारवाईमुळे. परंतु इतर सीमा जेवढ्या सुरक्षित व्हायला पाहिजेत तेवढ्या सुरक्षित झाल्या नाहीयेत, याच्यामध्ये काही शंका नको. आणि तिथून अशा प्रकारच्या गोष्टी आणण्याचा प्रकार केला जातो. नेमकं काय झालं हे आपल्याला पाहावं लागेल. नक्कीच महाजन सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल.